तर हे बघा सँडविच, एवढं सँडविचचं म्हणजे अचानक कोणाला खावा वाटायला लागला आणि सँडविच कुणामुळे झालं तर हे काकडी. तर शेतात काकडी निघली होती, 4-5 काकड्या मोठ्या मोठ्या आणल्या होत्या, त्या काकडीने बनवायला लावलंय ना. उलामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे मला. तर सँडविच खरं म्हणजे काकडीमुळे झाले, नाही तर काकडी नसते ना तर लक्षात पण आलं असं कोणाला. इथं गेल्या मोठ्या काकडी दिसल्या तर म्हणलं चला पोरांनी म्हणलं तर आज मम्मी घरी जाऊन आपण सँडविच करू. शेतात करणार होतो पण शेतात पावसानं ना आम्हाला ना बसायला मिळालं ना आराम करायला मिळालं. फटाफट 2 दिवस म्हणजे 1 दिवस जेवलो, थोडं शूट घेतलं केलं आणि निघालो. तसंच आज पण तसंच झालं. सगळे कपडे आज दिवसभर चालू होतं काम करायचं, कपडे पण आत बाहेर करून एवढा कंटाळून गेला जीव. ते बाबा काय खरं आहे. हां नेलेले कपडे, आत्ताचे कपडे असे 3-4 वेळा मशीन लावली आणि साड्या हे ते, दिवसभर आराम नाही मिळाला जरासा पण. मशीन आहे म्हणून मजा आहे. हां नाही तर मग 2-3 दिवस व्हायला लागला असतं रे, आज थोडं उद्या थोडं. तर बघा गाईज आज चीज सँडविच बनवलेलं आहे घरी. या गाईज तुम्ही पण खायला. ताट भरलेली पुरी संपली पहिल्यांदा. इथं परत भरून आणते तेवढा दाखव. परत घेऊन परत भरून सगळं केलं एवढं. सँडविच बघा किती बनवल्यात परत भरून. झाकून ठेवायचं, माशी बिशी बसत. हा मोठे मोठे कपडेच केले असं. हा 2-2 3-3 4-4 3 ब्रेडचे पॅकेट आणले होते. हा 3 पॅकेट आणले. बटाटाच भारी झाले दाबले. मग तेच की बटाटा चांगला लागतं रे. स्टफिंग केल्यामुळे भात लागलं रे, चविष्ट झालं एकदम. मला ते नुसतं हे आवडत नाही. तर बघा गाईज स्टफिंग पण आहे, प्लस एक काकडी, टमाटर, कांदा आणि चीज, मेयोनीज, परत मसाले आहेत, जिरा मसाला, चाट मसाला आणि मग परत बटरमध्ये रोस्ट केले मस्तपैकी गरम गरम. तर या गाईज तुम्ही पण खायला चीज सँडविच. विहान इकडे बसलाय खात, सिया इथं बसले आणि दीदी त्यांना चारते, पप्पा इकडे बसलेत. गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये गाईज. सो हॅलो गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये गाईज. बघा आता मस्तपैकी 2 दिवस झालं चांगलं ऊन पडायला लागले, भारी वाटायला लागले. म्हणजे पाऊस कंटिन्यू पाऊस पण नको, थोडं ऊन थोडं पाऊस असं पाहिजे. ऊन पाहिजे महत्त्वाचं आहे गाईज, कारण की देवानं सगळ्या चिजा बरोबर बनवलेल्या आहेत. कुठली गोष्ट कमी नसायला पाहिजे, कुठली गोष्ट जास्त नसायला पाहिजे. तर गाईज बघा आता सगळेजण आम्ही रेडी झालो मस्तपैकी. आणि विहान बघा तुम्हाला दाखवतो काय करायला. बघा रस्त्याचं काम चालू आहे, रोड रोलर ते आलंय तर उन्हात येऊन बसलाय बघा. विहान आणि सियानं दोघांनी फ्रूट खाल्लेत आणि 2 जण येऊन बसलेत बघा. आणि विहान येऊन बसलाय बघा. रस्त्याचं काम चालू आहे बघत बसलाय. रोड रोलर त्यांनी दिसते त्याला, ट्रॅक्टर वगैरे त्याला गाड्या खूप आवडतात गाईज, त्यामुळे येऊन बसलाय उन्हात. आम्ही पण म्हटलं बसू दे निवांत, मातीत खेळू नकोस काय. हां लावून दिलाय, लाईट गेली. हा लाईट गेली, आता येऊन बसला इथं बघा बघत. इथंच बस काय मुला, आम्ही जेवून आलो. हा ॲडन बघा गाईज, ॲडनला पायाला लागलेलं, कुठं 2-3 दिवस गायब झालता, पायाला लागून घेऊन आलाय बघा. पायाला इथं जखम झालेली, आता बरी झाले जखम. आणि सकाळी बघा पूजा केल्यावर ॲडनला बघा हळद कुंकू लावले आनंदानं सकाळी पूजा करताना. तर आता इथं येऊन बसलाय निवांत उन्हात शेकत, आणि त्याची जखम पण आता बरी झाली आहे बघा. आणि रस्त्याचं काम बघा गाईज, पाऊस कंटिन्यू चालू असल्यामुळे थांबलं होतं. आता आजपासून परत रस्त्याचं काम चालू झाले. ॲक्च्युली काय एवढ्या लेट व्हायला लागले काय सांगतो तुम्हाला गाईज. फक्त ही आपली सोसायटी नाही आहे, तर पलीकडची सोसायटीची 2 सोसायटीचे रस्ते पण करायचं काम चालू आहे. एकदम मोठं कॉन्ट्रॅक्ट चालू आहे, त्यामुळं हे वेळ लागायला लागला आहे. विहान काय म्हणते बघा, रस्ता होणार. हां तर आता सगळा रस्ता पूर्ण होईल लवकरच. रस्त्याचं काम पण कंप्लीट होईल, तुम्हाला दाखवेनच मी पुढं. हां ट्रॅक्टर पण आलाय बघा. तर चला आता आम्ही बसलो जेवायला, मी आणि मम्मी. तुम्हाला दाखवतो आज काय काय केले जेवणामध्ये. मम्मी जेवायला बसलं, तुम्हाला दाखवतो काय काय केले आज. कढी आणि भोपळ्याची भाजी, राईस, चपाती. या गाईज जेवायला तुम्ही पण. बघा सियाचं काय चालू आहे गाईज. मम्मीनं मी मार्केटला गेलो होतो ना, त्यावर टिकल्याचं पाकिट आणले होते. तर सगळ्या ह्या टिकल्या बघा, किती प्रकारच्या टिकल्या आणल्यात मम्मीनं सणासाठी. परत हे क्लिप पण आणल्यात, ब्लॅक. हां
एवढं आणले आणि बघा सिया चालू पण केली आता लावायला. सगळं संपून टाकणं वाटतं आता. बर बर. आता मी पण जेवतो काय. मस्तपैकी जेवण केलंय मम्मीनं. काय काय आज भोपळ्याची भाजी आहे, कढी आहे, राईस चपाती. या गाई जेवायला. आता आज धुतलेले कपडे एवढे आहेत. इथं 5 वलने आहेत. हे बघा असं इंतजाम करायला लागतो या पावसाळ्याचा. काहीच बघा दुपारी मम्मी त्यांनी थोडं बाहेर गेले होते, म्हणजे मावशीकडे गेले होते. दीदी, मम्मी, सिया, विहान. सिया विहानने दोघांनी मावशीकडे जायचं दुसरा काढला होता. मावशीकडे चल मावशीकडे चल. तर आज दुपारी मम्मी त्यांनी गेले होते मावशीकडे, त्यामुळे व्लॉग काय शूट झाला नाही माझा. आणि आता फायनली बघा वाजल्यात 8 आणि सगळ्यांचं आता जेवणाची तयारी चालू आहे. मम्मी सगळ्यांना आता जेवायला वाढत आहे. बघू शकताय ताट कसं सजवलंय मम्मीनं. आज मस्तपैकी नाचणीचे पापड पण आहेत आणि शेंगदाणे चटणी, कढी, बेसन, भात आणि चपाती. तर या काही जेवायला खूप छान असं मस्तपैकी. अगं भाकरी बनवायला दळून आणलं नाही ना. नाहीतर बेसन भाकरी, पिठलं भाकरी. काल बाजरी आम्ही घेऊन आलो. तर उद्या मम्मी दळून आणेल. मग नंतर ना गरम गरम भाकरी खायची बाजरीची. ह्या दिवसात भारी वाटते भाकरी आहे नाही. तर आता पप्पांचं जेवणाचं ताट हे मम्मी घेऊन चालली. पप्पांचं आहे सगळ्याला पप्पांना द्यायचं. मग आमचं सूर लावायचा त्यांच्या जेवणाचा. मग पोरांचं केलं. आमचं पण केले. आता आम्ही घेऊन जाणार हळूहळू मी आणि आजी. गाईज इकडं बघा काय चालू आहे. खारी बनवायची चालू आहे. खारी हे बघा इकडं खारी बनवून ठेवते. कशी झाल्या सांगा कमेंट मध्ये. हे बघा लेअर आता फर्स्ट टाइम केल्या त्यामुळे जरा समजून घ्या. पण टेस्टला चांगलं झालं. 1 नंबर झालं. चहा सोबत भारी लागणार आहे. आणि अजून काय आयडिया असली तर. हा हे काय आहे. हे यात आपलं 3 चम्मच गव्हाचं पीठ, 2 चम्मच मैदा आणि तूप. त्याला हे बॅटर लावायचं.